बारामती नगरपालिकेच्या कचरा गाडीने पंचायत समिती येथे 2 मुलींना उडवले। बारामती नगरपालिकेच्या कचरा गाडीचा वारंवार अपघात होताना दिसत आहे। पंचायत समिती या ठिकाणी कचरा गाडीने 2 मुलींना उडवले आणि त्या जखमी झाल्या। या कचरा गाडीवरील ड्रायव्हर व्यसनी असून त्यामुळे सातत्याने अपघात घडत आहे। काही दिवसांपूर्वी बारामतीच्या माजी उपनगराध्यक्ष ज्योती बल्लाळ यांनाही कचरा गाडीमुळे दुखापत झाली होती। बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी याबाबत लक्ष देऊन निर्व्यसनी ड्रायव्हर कचरा गाडी चालवण्यासाठी ठेवावे, तसेच या गाडीचा इन्शुरन्स, डिझेल, पीयूसी बाबत कोणतीही माहिती सर्वसामान्यांना दिली जात नाही। ही सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार CSR फंडातून नगरपालिकेला जी गोष्ट गरजेची आहे ती मंजूर करून आणतात, परंतु अजित पवार एवढा निधी आणत असतानाही व निधीची कोणतीही कमतरता भासू देत नसताना सुद्धा नगरपालिकेच्या कचरा गाडीवर मुख्याधिकारी लायसन्स नसलेले ड्रायव्हर ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे। आता थोड्या वेळापूर्वी पंचायत समितीच्या समोर 2 मुलींना या नगर परिषदेच्या बिगर नंबर प्लेट असणाऱ्या आणि त्याच्यावरती जो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे लायसन नसणाऱ्या ड्रायव्हरकडून 2 मुलींना या ठिकाणी उडवण्यात आलं। त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे। त्यांना मी आणि पत्रकार सचिन मत्रे यांनी आम्ही उचलून त्या साईटला घेतलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना बोलवून मग त्यांना हॉस्पिटलला लावलं। ही जी गाडी आहे ही नगर परिषदेची गाडी आहे आणि या नगर परिषदेच्या गाडीला इथं कुठं दिसतोय का नंबर नाही। या गाडीवरचा ड्रायव्हर आहे, त्याच्याकडे लायसन नाही आणि ह्याचा जो खाजगी ठेकेदार आहे या ठेकेदाराची जबाबदारी आहे ही सगळी। या अशा पद्धतीनं जर तुम्ही गाड्या चालवणार असाल आणि अशा बारामतीकरांना दिवसा ढवळ्या म्हणजे एक प्रकारचं मर्डरच चालू आहे ती, आणि हे मर्डर बारामतीतून बंद होणार आहेत का नाही याच्यावर प्रशासन लक्ष देणार आहे का नाही। आज 1 कोटी 10 लाख रुपयाचं महिन्याचं ठेका NDKचा आहे। 1 कोटी 10 लाख रुपये यांना ठेक्याने दिले जातात आणि या अशा प्रकारे असल्या गाड्या असले ड्रायव्हर ज्याला 9,000 रुपये पगार दिला जातो, शासनाकडून 25,000 रुपये पगार घेतात आणि खाजगी जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार या बारामतीकरांच्या मृत्यूला सगळे कारणीभूत ठरत आहेत। या गाडीवर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु गाडीचा जो ठेकेदार आहे तो NDKवाला त्या ठेकेदारावर आणि नगर परिषद प्रशासनावरती या ठिकाणी आता कारवाई झाली पाहिजे आणि त्या ज्या इंजर्ड मुली आहेत त्या मुलींना आम्ही हॉस्पिटलला पोलिसांच्या गाडीमध्ये पाठवलेलं आहे, त्यांच्या घरच्यांना बी बोलवून या ठिकाणी घेतलेलं आहे। तर ही जे मर्डर बारामतीत चालू आहेत हे हात जोडून विनंती करतो बारामती प्रशासनाला, हे पहिलं बंद करा, ह्याच्यावर अंकुश ठेवा, ह्याच्यावर लक्ष द्या। ही पद्धत, ही बेकायदेशीर पद्धत जी चालू आहे ही त्वरित बंद झाली पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.